गुड मॉर्निंग मैत्रिणी, शुभ सकाळ सर्वांना. मैत्रिणी, सकाळी सकाळी माझं आता देवपूजा झाली छानपैकी. देवपूजा केली मैत्रिणी. माझी देवपूजाला वेळ असते, अर्धा पाऊण तास लागते देवपूजेला. शेपू घेतली होती मैत्रिणी, आणली होती, निवडली चांगली, एकदम ताजी शेपू, एकदम छान. या दिवसात मैत्रिणी शेपू पालक जरा न सांभाळूनच खावं लागते. पण काय अशी उकडून घ्यायची मैत्रिणी चांगली, नाहीतर खूप त्रास होतोय बरं का ह्या दिवसात शेपूनं. पण उकडून घ्यायची छान आणि मग फोडणी टाकायची. थोडा लसूण ठेचून घेतला मी इथं, तुम्हाला दाखवते मी करताना कशी करायची. आता चांगली उकडून घ्यायची, ही लई वेळ कच्ची ठेवली ना ठेवायची नाही मैत्रिणी ह्या दिवसामध्ये. पण आता कुठं तेवढं काही पाऊस पण नाही. चांगली उकडून घ्यायची. थोडी मुगाची डाळ टाकली मैत्रिणी, तुम्ही मुगाची टाका, हरभऱ्याची टाका किंवा मग मसुराची टाका, कोणती पण एक डाळ टाकायची. मला सकाळी सकाळी इतकी दवदव असते मैत्रिणी माझ्या म्हणजे व्हिडिओ टाकायला. हे बघा चपात ऐकू, मी लई ह्याच्यातून व्हिडिओ टाकायली मैत्रिणी, तरी तुम्ही मला सबस्क्राईब करा ना. प्लीज सबस्क्राईब करा मैत्रिणी, मला सबस्क्राईब खूप गरज आहे. मला तुम्हाला माझे पुढचे व्हिडिओ दिसतात. आता चपात्या टाकून घेते मैत्रिणी. थोडी खीर करायला सांगितली मला, आणि थोडी बटाट्याची भजी करणार आहे मी. पण ते जेवतानाच करायची मैत्रिणी, कारण ते ना गरमच चांगली लागते. थोडी करणारी तर दोघांपुरतीच, मला तर काही नाद नाही तसलं तेलकट. मला नाही तेलकट, मला डॉक्टरने सांगितले खाऊ नका तेलकट. तेलकट नाही, गोड नाही. चला मैत्रिणी, घेते पोळ्या करून. पोळ्या झाल्यात मैत्रिणी माझ्या, दोन मुलतनी घातल्या ह्याच्यात. पोळ्या झाल्या आता एका साईडला ठेवते. आणि इकडं मैत्रिणी शिरा केलाय मी तुपातला, घरचं तूप, साजूक तुपातला. वर थोडं खोबरं किसून घातलंय. त्याच्या नादाने लेकरं खातेत मैत्रिणी, गोड तूप जाते पोटामध्ये. पुन्हा इकडं आता हे घेतलंय मैत्रिणी, वरणाला डाळ फ्राय करायचे म्हणून घेतलंय टमाटर, पुन्हा 4 हिरव्या मिरच्या घेतल्यात आणि कोथिंबीर घेतली. कढीपत्ता आहे, पण आता मला ते कटाळा आलं. लसूण घेतलाय मैत्रिणी, लसूण घेतलाय कुचून. चला आता वरण फोडणी टाकू. इतका पसारा होतोय ना माझ्या हाताने, किती पण आवडते तरी आवडीतच राहिली, कधी तर लागणारच आहे आपल्याला. तापलंय मैत्रिणी आता. त्याच्यात मैत्रिणी हळद घालायची, मीठ घालायचं. आता ह्याच्यात घालू जिरे,
घातलीत मैत्रिणी. आता मिरची घालायची. कुचलेलं लसूण घालायचं. थोडं फ्राय होऊ द्यायचं मैत्रिणी. तोपर्यंत मी शेपूच्या भाजीतलं पाणी काढून घेते. त्याला शेपू करायची ना भाजी. शेपूची भाजी शेपू खाल्ल्याला खूप चांगला असतं. थोडं ठेवते शेपूसाठी. गॅस एक आमची चलन. चला तर आता ह्याच्यामध्ये मिरची टाकली मैत्रिणी. चांगली होऊ द्यायची. आता घालायचं टमाटर, कोथिंबीर. किंचितशी लाल मिरची घालायची मैत्रिणी. टाकली म्हणायला. ह्याच्यात मीठ हे घातलंय मैत्रिणी. हळद, मीठ वरणात. आमच्यात फ्राय डाळ सगळ्यांनाच आवडती. फ्राय डाळ. चला आता झाली फ्राय डाळ. इकडं ठेवते. इकडचा गॅस कमी झालेला आहे माझा. आता शेपूची करूच मैत्रिणी भाजी. एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने एकदम छान होतीये. हे बघा इकडं घेतलंय मी पाणी काढून. शेपू खाल्ल्याला खूप चांगलं आहे. असं प्रेग्नेन्सीमध्ये तर बायांना खूप सांगते शेपू. याच्यात घालायची हळद मैत्रिणी. तिखट घालायचं. पुन्हा मीठ घालायचं. जिरे मोहरी घालायची मैत्रिणी. कुचल्याला लसूण घालायचं ह्याच्यामध्ये. आमच्यात मैत्रिणी वरून अशी पातळ म्हणते. असं एकदम पातळ. किती छान झाली बघा. बदलून करायचं. आता ह्याच्यामध्ये मीठ टाकलंय मैत्रिणी. हळद टाकली. लसूण फ्राय झालाय. आता आपल्याला टाकण्याची भाजी. आणि आणखी थोडा वेळ 15 मिनिट ठेवायची मैत्रिणी. सारखं त्याला हलवीत राहायचं थोड्या वेळाने. झाली बघा आपली भाजी आता तयार. हळद टाकली ह्याच्यामध्ये. मैत्रिणी शेपूची भाजी आपली अशी भाजी करायची मैत्रिणी. आणि पौष्टिक पण असते. बायांसाठी खाल्लेली. आपल्याला पण खाल्लेली चांगली असते शेपू. चला मैत्रिणींनो, व्हिडिओ जर आवडला वड्यांना अशा काढायच्या घालून. निघतात सुटसुटीत होत्यात वड्या. थंड झाला ना शिरा असा मोकळा खाऊ वाटत नाही म्हणून अशा वड्या करायच्या मैत्रिणी.
चला तर मैत्रिणींनो, मग माझ्या व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय सर्वांना.